जय महाराष्ट्र सगळ्यांना. तर इथं मला एकादशी होती, तर फराळाचा विषय हा. त्याच्यानंतर भूक लागली होती, ते टुसायचं होतं आतमध्ये सगळ्या गोष्टी. इथं मी सांगतोय की माझ्या पोटोबाला भूक लागली खूप. त्याच्यानंतर मी याच्या मानेमध्ये चष्मा दिलेला आणि त्याचं डाएट करत बसलं होतं, ओट्स खात बसलं होतं आणि मानेवरचा चष्मा भारी होता. त्याच्यानंतर ह्यो रडत होता कारण की माझ्या त्रास झाला होता. याचा लेन्स कार्डचा चष्मा होता, ते दोन तुटले तर ते चिडलं होतं लेन्स कार्डवरती. केवढं तोंड आहे स्प्रेमध्ये बसं ना ते. त्याच्यानंतर ह्याच्या नाकात मोबाईल घालायचं राहिलं होतं फक्त. त्याच्यानंतर भाऊनी काय केलं, त्याचं सँडविच बनवायचा प्लॅन चालू होता. तर मस्त असं त्यांनी डाएटमध्ये सँडविच बनवलं, सगळं त्यांनी कापून वगैरे घेतलं, मस्तपैकी चापकेदार चांगलं खाल्लं त्याने. बघा आता इथं किती एन्जॉय करतोय बघा तू. त्याला म्हणलं चष्मा राहू दे. हे बघा किती हळूहळू खातोय, जसं काय अमृततुल्य चहा पिऊ राहिलं आहे. ठीक आहे, असू द्या, काय विषय नाही. त्याच्यानंतर सांगत होता हातवारे करून की बाबा भाई क्वालिटी तुम्ही पण बनवा, 100% रेसिपी विचारा. त्याच्यानंतर मी चाललो होतो बॅडमिंटन खेळायला. बॅडमिंटन खेळून झालं नाही, इथं या पोरं हारले. इथं इथं आलं ते कुल्फी खायला, कुल्फी खाल्ली आणि इथं बच्चा आणत होता. त्याच्यानंतर याला मी म्हणत होतो की बाबा कसं खेळणं झालं काय नाही, लवकर आवरा जायचं आपल्याला घरी. येऊ पण काहीतरी शेंगा आणत होतो. त्याच्यानंतर पोरांना सोडलं, पोरांनी हे फुल थकले होते. तर जय श्रीराम म्हणून आणलं, बाय बाय म्हणलं, बाय बाय.